नमस्कार, गौरीज रेसिपीमध्ये आज आपण पुरणाचे कडबू बनवतोय। कडबू हा एक पारंपरिक पदार्थ आहे। बैलपोळा, नागपंचमी किंवा गौरी गणपती सणामध्ये या पद्धतीने पुरणाचे कडबू करण्याची प्रथा आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी कणिक घेतली आहे। कणकीमध्ये थोडंसं मीठ घालते आहे। आता कडकडीत गरम केलेले 2 चमचे तेलाचं मोहन मी यामध्ये घालते आहे। तेल गरम असल्यामुळे मी थोडं चमच्याने मिक्स करून घेते। हे सर्व आता हाताने मिक्स करून घ्यायचं। छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक घट्ट भिजवून घ्यायची आहे। या पद्धतीने मी अशी घट्ट कणिक भिजवून घेतली आहे। 10 मिनिटासाठी कणिक आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे झाकून। आता इथे मी हरभऱ्याची डाळ, हळद आणि तेल घालून शिजवून घेतली आहे। इथे मी आता पुरण तयार करून घेतले आहे। पुरण आपण नेहमी पुरणपोळीसाठी तयार करतो त्याच पद्धतीने पुरण तयार करून घेतले। यामध्ये जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालून पुरण आपण तयार करून घेतले। पुरण आता थंड झाले। इथे मी कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। त्याच्या आपल्याला आता पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने असं मी थोडंसं पीठ लावून पुरी तयार करून घेते। इथे तुम्ही पिठाऐवजी तेलही वापरू शकता। इथे मी आता पुरी तयार करून घेतली आहे। या पद्धतीने अशी तुम्ही बघू शकता। हे आता पुरणाचे जे आपण सारण तयार केले ते आपण सारण या पुरीवरती ठेवायचं आहे। पुरीमध्ये भरून आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे। या पद्धतीने असं मी हे सर्व बाजूने छान चिटकवून घेतले। आता पुरणाची करंजी आपली तयार आहे। इथे मी मुरड घालते। या पद्धतीने असं मी करंजीला मुरड घालून घेते। मुरड घालता येत नसेल तर तुम्ही चिरण्याच्या साहाय्याने चिरूही शकता। या पद्धतीने अशी मी मुरड घातली। याच पद्धतीने मी अजून एक कडबू तुम्हाला करून दाखवते। या पारीवरती मी पुरण भरून करंजी तयार करून घेते। करंजीला दूध किंवा पाणी लावायची गरज नाही आहे। कणिक मऊ असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित चिटकवता येतं। तुम्ही बघू शकता सर्व बाजूने असे चिटकवून घ्यायचं, नाहीतर तेलामध्ये फुटू शकतो कडबू। या पद्धतीने असं मी तयार करून घेतली करंजी आणि त्याला मी मुरड घालून घेतली, तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने सर्व कडबू मी तयार करून घेते। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल छान कडकडीत गरम झाल्यावर आपण त्यामध्ये तयार केले कडबू घालायचे आहेत। मंद गॅसवरती आपल्याला कडबू तळून घ्यायचे आहेत। पुरणाचे कडबू मोदक पात्रात ठेवून तुम्ही वाफवूनही घेऊ शकता। त्याला एक उकळही काढून घेऊ शकता। तेही कडबू खूप सुरेख लागतात। कडबूच्या सारणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा थोडा खवाही घालू शकता। चवीला खूप सुरेख लागतं ते सारण, नक्की करून बघा। आता आपले कडबू दोन्ही बाजूने तळून झाले, तुम्ही बघू शकता। कलरही खूप सुरेख आला आहे। तूप घालून हे कडबू सर्व करा। या पद्धतीने कडबू नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।